डॉक्टर राजश्रीचा नमस्कार. मराठीतील प्रख्यात कवी भा रा तांबे यांच्या कवितांचं थोडंसं विश्लेषण. असा तर्क काढता येईल की अंतरंगी काव्यशक्ती असलेल्या असामान्य प्रतिभावंतांना अतीव आनंदी, प्रेममयी, उन्मनी अवस्थेत किंवा जखमी हृदयातून, आघाती मेंदू विचारातून काव्य स्फुरतं. असं हे मनामनातलं भावनिक रसायन प्रेमात किंवा वेदनेत अत्यंत संवेदनशील होऊन सृजन निर्मितीक्षम होत असावं. वर्ड्सवर्थ, बायरन, कीट्स, शेली, बाउनिंग हे इंग्रजी काव्यसृष्टीतले रोमॅन्टिक काव्य संप्रदायातले कवी प्रेमानुभवाचे काव्य लिहित तर जीवनातील नैराश्य, वैफल्य, आपल्याकडील बालकवी गोविंदाग्रज सारखे रोमॅन्टिझम संप्रदायातले कवी उदासीपणाचे काव्य लिहित. भा रा तांबे, केशवसूत, बालकवी, गडकरी, रे. टिळक, चंद्रशेखर, कवी बी असे अनेक कवी समकालीन असूनही प्रत्येकाचं काव्य वैशिष्ट्य हे वेगळं वेगळं आहे. खरं तर माणसाला मनासारखं प्रेम मिळालं की तो शांत, निर्मळ, समृद्ध मनाने सुफलित होतो. त्याच्या मेंदूपेशी प्रेम साफल्याने निर्मितीक्षम होत व्यवस्थित दिशेनं एकाग्र चित्ताने विचलित न होता तन्मयतेनं काम करू लागतात. मानसशास्त्रीयदृष्ट्या अंतरंगी प्रेमतृप्त असणे हे वैश्विक तत्त्व विश्वनिर्मिती करत असते. कल्पनेतली प्रियसखी नव्हे तर वास्तवातली प्रेयसी नव्हे तर पत्नी प्रेमाने तृप्त, समृद्ध, पूर्ण होऊन प्रेम काव्य अमर करणारे कवी म्हणजे भास्कर रामचंद्र तांबे, ज्यांना आपण भा रा तांबे असं म्हणतो. ते आपल्या आत्मानुभवाने सौंदर्य निर्मिती आणि निरपेक्ष आनंदी कविता रचतात ते त्यांच्या पत्नी प्रेम तृप्तीमुळे. विश्वनिर्मिती ही प्रेमामुळे उद्भवते असं ते नटेश्वराच्या आरतीत सुद्धा म्हणतात. झळके पुरुष अर्धभागी, लखलखे नारी अर्धांगी, सीमा ऐक्याची संगी, कोटी रती मदन मनोरम, वदन लाजतील बघून. खपेना आड शरीराची, जय जय शांत अनंताची, काय गती तुझ्या प्रेमाची, जय जय शांत अनंताची. भा रा तांबे यांच्या कवितेची प्रेरणा, धारणा, विज्ञान हे त्यांच्या पत्नी प्रेमातील वैयक्तिक जीवनात, तत्वचिंतनात आणि आध्यात्मिक विचारात आहे. हे प्रेम फक्त शारीरिक नसून विश्वसृजनाच्या पातळीवर शांतापासून अनंताकडे जाणारं, मनातील भावनेला कल्पनेच्या पंखावर घेऊन वैश्विक शक्तीत विहार करत दैवत्वाकडे जाणे, अनेकतेकडून एकरूपतेकडे, अपूर्णतेकडून पूर्णतेकडे आणि क्षणभंगुरतेकडून शाश्वततेत भरारी घेत मनाच्या गूढ गाभाऱ्यातल्या आनंदरूपाला कल्पनीयतेनं सामोरं जाणारा खरा कवी असतो. भा रा तांबे यांच्या एक कविसंमेलनातील भाषणात ते म्हणतात की प्रतिभेच्या रूपाने वास्तवाला जो अपूर्व रूप देतो तोच खरा कवी. जो लौकिक, ऐहिक संसारात राहून स्फूर्तिबलाने अलौकिक आनंद घेत रससिद्ध रचना करतो तो कवी. भा रा तांबे यांचा पिंड प्रणयप्रधान काव्यरचनेचा आहे. सामाजिक परिवर्तनाच्या, बंडखोर, क्रांतिकारक अथवा राजकीय विचारांच्या, स्त्री दुःखाच्या काही कविता सोडल्या तर बहुतेक कविता त्यांच्या प्रेमकाव्यच आहेत. त्यांनी एकूण 250 काव्ये लिहिली.
त्यामध्ये 40-50 नाट्यकाव्य आहेत, अर्थात भावकाव्य, आणि नाट्यगीत रचनासुद्धा आहेत. ते संगीताचे अभ्यासक होते, सूर, शब्द त्यांचे प्रभू होते. त्यांच्या नाट्यात्मक गीतकाव्याला रागदारीची जोड असून बहुतेक काव्यांना रागदारी संगीतातली चाली आहेत. भा. तांबे यांना व्यक्तिगत आत्मिक उत्कट भावनांचा आविष्कार आपल्या भावगीतात करणे जितके शक्य झाले, तितकेच परचित्त प्रवेश करून अनेकांच्या अंतरंगी भावसृष्टीचे मर्म जाणून नाट्यगीत रचना करणेही त्यांना शक्य झाले. त्यांनी नाट्यगीत प्रकार ब्रॉडनिंग या इंग्रजी कवीकडून घेतला असावा असे मानले जाते. तरी त्यावेळच्या किर्लोस्कर, देवल या नाट्यकारांचा, संगीत नाटकांचा आणि ब्राउनिंग, लेडी ब्राउनिंग यांच्या सफल प्रेमकाव्याप्रमाणे तांब्यांच्या सफल विवाहाचा परिणाम झाला असावा असा निष्कर्ष काढला जातो. भा. तांबे यांच्या कवितेच्या पहिल्या ध्रुपद ओळीतच व आशय लक्षात घेऊन मध्यभागी विषयाला पोषक सूचक अशा घटना घडतात. जगण्यातल्या घटना, त्यामागची पार्श्वभूमी यांचं सुंदर चित्रण त्यांच्या कवितेतून दिसतं. तांबे हे कलेसाठी कला मानतात. कला ही दैवी ईश्वरी शक्ती असून ती मनाला उदात्त सौंदर्यसृष्टीत घेऊन जाते. त्यांचा दृष्टिकोन सत्यम शिवम सुंदरम असा होता. वैज्ञानिक सत्यम, कल्याणकारक विश्व, शिवतत्व आणि चित्र, काव्य, गान अशी सुंदर कलाकृती याकडे ते आदर्शरूपी पाहत होते. त्यामुळे माणसांच्या मनात पाप कसे असू शकते? कलेत अनितिकर असे काही नाही. अभद्र, अमंगल असं काही नसतं. कलेचे क्षेत्र व नीतीचे क्षेत्र भिन्न भिन्न असले तरी त्यात वैर नसून कला आणि नीती यांचा एकजीव होऊन त्या अनंतात विलीन होतात असा विचार त्यांच्या एका पात्रातून शब्दांकित झालेला आहे. शब्दप्रभू, सूरप्रभू भा. तांबे कधी स्त्री शब्दचित्र रेखाटून चित्रकार झालेले दिसतात. प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाचे नितांत रमणीय चित्रण करत ते कधी प्रेमभंग झालेल्या तरुणीची कथा नाट्यगीतात व्यक्त करतात, तर कधी नैसर्गिक प्रेमभावनेने सामाजिक बंधनांमुळे, नीतिमत्तेच्या पारंपरिक व्यवस्थेमुळे दमन झालेल्या विधवा, परित्यक्त्या स्त्रियांची दुःख बंडखोर वृत्तीने ते कांत यापुढे उत्कटतेनं ते मांडतात. कधी तांबे यांच्या संवेदनशील मनावर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या आंदोलनांचा आघाती परिणाम होऊन ते सामाजिक राजकीय विषयावरही काव्य रचतात, तर कधी प्राचीन साहित्यातील प्रल्हाद, हरिश्चंद्र सूत यांची सत्याग्रह वृत्तीची रचना व्यक्त करतात. कधी राष्ट्रप्रेमाने ओथंबलेले शाहिरी शैलीने झाशीच्या राणीला अभिवादन करतात. काही कवितांतून जीवन विषयक चिंतन दिसते, तर काहींमध्ये आध्यात्मिकतेतही रतिभावनेतून जाताना ते दिसतात. तर कधी तात्विक चिंतन काव्यातून अभिव्यक्त होतानाही ते दिसतात. कधी ते जगरहाटीचे सत्य सांगत निर्विकार वृत्तीने मृत्यूकडेही पाहतात, तर कधी मरणात खरोखर जग जगते असंही ते म्हणतात. जगण्याचं चक्र अविरत चालत असतं. कुणी मरो अथवा कुणी जगो, कुणालाही काहीही फरक पडत नाही. काही दिवस हळहळत जातात, तर शरीर मनाच्या मागण्या परिपूर्ण करतच लोक जगत असतात, असं काहीसं त्यांना आपल्या कवितेतून मांडायचं आहे. आपल्याकडील कित्येक कवी, आरती प्रभू, विंदा करंदीकर, कवी ग्रेस पाडगावकर, ना. दो. महानर हे स्त्रीभाव तिच्या सौंदर्यसक्त देखणेपणाने मांडतात. भा. तांबे हे स्त्री काया प्रवेश करून तिच्या आत्मचित्ताची
वृत्ती प्रवृत्ती, आनंद दुःख, गूढ गहनता, स्वप्नवत तरल अनुभव विश्व आपल्या प्रेम काव्यातून आणि चिरविरही व्यथा काव्यातून अधोरेखित करतात. स्त्रियांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आदरयुक्त असून स्त्री ही ईश्वर निर्मिती केंद्र आहे. ती विश्व निर्मितीची आदितत्व मूलतत्व आहे असं तांबे म्हणतात. स्थितप्रज्ञ हरिउरी कोंडिती, प्रसवतयांचा तू जननी. भूत निघाला तव उदरातून, वर्तमान घे अंकी लोळन. भविष्य पाही मुली रात्रंदिन, तव हाकेची वाट मनी. स्त्री ही सर्व महान व्यक्तीची जन्मदात्री आहे. पुरुषांचे सर्व काळ जगणे हे तिच्यावर अवलंबून असते असे कदाचित तांबेंना म्हणायचं असेल. 1875च्या काळात प्लेग महामारी या रोगाची साथीत 12-13 वर्षाची विवाहित मुलं मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या बालविधवांची समस्या निर्माण झाली होती. अजून जगणेच नीट कळले नाही अशा मानसिक अवस्थेतल्या विधवांचं भावजीवन उद्ध्वस्त तर झालंच होतं, शिवाय त्यांच्यावर कसे जगावे याची सामाजिक बंधनं घातली गेली होती. जगण्याची जणू सक्तीच होती. त्यांच्या भावविश्वात डोकावून त्याच्या मनीच्या स्त्रीसुलभ स्त्री-पुरुष संबंध, निसर्ग प्रेरित भावनांचा आणि धार्मिक रूढींचा विचार तांबे करतात. ते त्यांच्या विधवेचे स्वप्न, निःशब्द आत्मयज्ञ ते कांत यापुढे कवितेतून दिसतं. अत्यंत कलात्मक कौशल्याने त्यांनी स्त्रीचा निःशब्द आत्मयज्ञ रचला. तिच्या बधीर मनाची अवस्था अशी होती. कधी भेटता एकांती ती नाही कुणा दिसली. कधी भेटता एकांती ती नाही कुणा दिसली. कधी बोलता परस्परांशी नाही पाहियली. दृष्टादृष्ट ही परस्परांची जरी कधी झाली. कधी न लवले पाते न कधी छटा दिसे गाली. या दुर्दैवी नायिकेचे जीवन जणू यंत्रवत होते. बधीर अर्धमेले होते. विधवेचे स्वप्न या कवितेत ती म्हणते की स्वप्नी तरी हो सहवास कांता. सदा घडो हीच विनंती आता. कोठोनिया हा सुख जागृती ते. लाभेल दुर्भाग्यवती समाते. ते कांत यापुढे या कवितेत एक बंडखोर नायिका जोशपूर्ण लढा करते. कुणी कसे म्हणा कुणी करा हवे ते आता. ते कांत यापुढे ही तयांची कांता. कुणी म्हणा टाकील देव टाकिली नीती. जो जुलूम तुमचा आग लागू दे त्याला. कुणी कसे म्हणा कुणी करा हवे ते आता. ते कांत यापुढे ही तयांची कांता. कुणी म्हणा टाकील देव टाकिली नीती. तो जुलूम तुमचा आग लागू दे त्याला. भारतांबे मानवतावादी वृत्तीने स्त्री-पुरुष प्रेमाचे अत्यंत मोकळेपणाने तात्विक पातळीवरून विश्वनिर्मिती प्रक्रियेच्या आधारे निर्भयपणे उल्लेख करतात. स्त्रीला नमस्कार हा या कवितेत तिनं तिचं सामर्थ्य व्यक्त करून महाकोपी शंभूही स्त्रीपुढे किती अगतिक असतो. तो वृद्धावस्थेतही भिल्लिणीपुढे लीन होतो. ब्रह्मांडाची रचना करणारा ब्रह्मदेव आपल्या कन्येशी डोळे मिचकावणी करतो. ते म्हणतात की दृष्टिक्षेप पुरे उठे मृत मरे प्राणी पडे झिंगून. ब्रह्मा विष्णू महेश लोळीत पदी. स्त्रीचा दरारा पहा आता कोण म्हणे स्त्रियेस अबला. स्त्रीला नमस्कार हा. कलेच्या उत्पत्तीपासून सर्वच कवींनी आजतागायत शृंगाररसाची काव्ये आपल्या आत्मानुभवातून लिहिली आहेत. माणसांच्या जगण्याचे हृदयभावनांचे केंद्र रती होय. जगात रती भावने इतकी व्यापक दुसरी कोणतीच भावना नाही. साऱ्या स्त्री पुरुष भावनेच्या भोवती शृंगारच आहे.
भा. तांबे यांच्या कित्येक प्रेमकाव्यातून त्यांचे पत्नीप्रेम दिसतं. इंग्लिश कवी ब्राउनिंग वैश्विक कामभावाचा, प्रकृती, पुरुष, शिवशक्तीचा, पाश्चात्य देशात रिनायझान्स, रेफमेन्शन या सर्वांचा प्रभाव तांबे यांच्या काव्यावर दिसतो. जसा काळ बदलत होता तसा स्त्री पुरुषांच्या मानसिकतेतील नवनव्या विचारछटा तांबे यांच्या 1890 ते 1941च्या काळात लिहिलेल्या कवितेतून दिसतात. तरीही काव्यदृष्ट्या ते आधुनिक काळात असले तरी सामाजिकदृष्ट्या ते पूर्वीच्या वातावरणातच, भोवतालच्या संस्थानी वातावरणास जुळवणाऱ्या कालातच मनाने राहत असावेत असे वाटते, असं रा. श्री जोग यांनी तांबे समग्र कवितेच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे. त्यांचा पिंड संस्कृत साहित्य युगातला होता. त्यांनी विश्वनिर्मिती मागील कामोद भवनिर्मिती प्रक्रियेचे रतिभाव कवितेतून मांडले. आटोपेना अशरीरही परी, शरावरी शरसोडी हरावरी, जेरीसये हर अस्त्रे आवरी, आला शरणागत चरणावर. त्यांच्या आध्यात्मिक विचारातही रतिभाव दिसतो. ते म्हणतात, भक्तीची उत्कटता, एकतानता, मोहिनी हे लक्षणे अगदी अंधुक जरी जेथे उमटू शकतील अशी एकच भावना मला दिसते आणि ती म्हणजे स्त्री पुरुषातील रतीची ओढ. प्राच्य असो वा पाश्चात्य, साऱ्याच कवींनी भक्तीची गूढ भावना प्रकट करण्यासाठी रतीचा आश्रय केलेला दिसतो. जीवनसंयोग या कवितेत ते प्रियकर प्रेयसीचे प्रेमतत्व सांगतात. कमलदलस्थित जलबिंदुगे, कमलदलस्थित जलबिंदुगे, हलहलले जुळले ते दोघे, माझ्या तुझिया या संयोगे, आकृतीचा गे बांधगडे. कमलदलस्थित जलबिंदुगे, दलहलले जुळले ते दोघे, माझ्या तुझिया या संयोगे, आकृतीचा गे बांधगडे. कमलदा स्थित जलबिंदूचे मिलन ही अद्वैत एकरूपता त्यांनी वर्णिली आहे. कुणी कोडे माझे उकलील का या कवितेत त्यांची प्रतिभासंपन्न आत्मिक अद्वैत रमणीयता दिसते. हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे. हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे, नवरत्ने तू तूज भूषविले, मन मम खुलले आतिलका, मध्याचा मी प्याला प्यालो, प्रिये तयाचा मद तुझ आला, कुणी जखडिले दोन जीवांना, मंत्रबंधनी केवळ का. महा या शब्दामुळे पुन्हा रतिभाव दिसतो. या अप्रतिम काव्यात दोन जीवांचे स्वतंत्र अस्तित्व नाहीसे करून एकरूप होण्याची ही किमया कशी कोण घडविते, कोडे कवीला पडले आहे, ज्याचं उत्तर प्रेमतत्व असून त्यांच्या प्रेमकाव्यात व्यक्त होते. फक्त 3 ओळीत ते प्रेम हे जगण्याचे सर्वस्व आहे असं सांगतात. तरुण तरुणींची सल्लज कुजबुज, वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गुज, संसाराचे मर्म हवेत तुझ. तरुण तरुणींची सल्लज कुजबुज, वृक्ष झऱ्यांचे गुढ मधुर गुज, संसाराचे मर्म हवेत तुझ. घट भरे प्रवाही बुडबुडुनी, जाती नववधू रागदेस या कवितेत प्रियकरांची अत्यंत व्याकुळतेने वाट पाहणाऱ्या स्त्री मनाचं अतिशय सुंदर चित्रण त्यांनी केलेलं आहे. घट भरे प्रवाही बुडबुडुनी या कवितेत नदी प्रवाहातून घटात पाणी भरण्यासाठी उभे असलेल्या स्त्री मनात प्रियकराच्या आगमनाविषयी चाललेली
चल बिचल शून्यवत झालेलं तिचं मन घट रिकामाच. अंधार, गार वारा, पावसाची चाहूल, मातीचा सुगंध, वाऱ्याने हलणाऱ्या शेतातील रोपांचा किंचित आवाजही प्रियकर आला असे वाटून चोहीकडे उत्सुकतेने पाहणे आणि पुन्हा चेहऱ्यावर नैराश्य, ग्रस्तता, खिन्नता, अत्यंत कलात्मक शैलीत तिचं भावविश्व आणि अंतरंगीचं त्यांच्याविषयीचं प्रेम अधोरेखित करताना फुलांनी डवरलेल्या वेली हसतात, तरु विनोदाने डोलतात, दाटत चाललेले मेघ तिच्या वादळी मनस्थितीचे प्रतीक दाखवून ती मूक आहे, पण निसर्ग बोलका झाला आहे. ही कविता अशी आहे. घट भरे प्रवाही बुडबुडुनी, घट भरे प्रवाही बुडबुडुनी, प्रमदे बघत्या सावर आवर, का उभी प्रवाही शून्यमणी. प्रमदे बघत्या सावर आवर, का उभी प्रवाही शून्यमनी, क्षितिजी बघ ढग वरवर चढती. क्षितिजी बघ ढग वरवर चढती, बघ घरा निघाल्या सोबतीनी, पाऊस नचते शेत सळसळ. पाऊस नचते शेत सळसळ, शब्द न मानवी तारा बोले, शीळन वायूच वंशी खेळे, का विरघळशी भ्रमी फिरू फिरुनी, कवळुनी पदजल थरारुनी हले, कवळुनी पदजल थरारुनी हले. नववधू प्रिया मी या काव्यात मोहर चालळा आणि निसर्गयोजित पतिप्रेमाची ओढ असा नववधूच्या मनातील भावनीचा संघर्ष, पतीला ईश्वर समजून आध्यात्मिक कल्पनेतून रचलेलं हे तांबे यांचं अप्रतिम असं प्रेमकाव्य की भक्तिकाव्य असा प्रश्न वाचकाला पडतो. स्त्रीत्वाला महत्त्व देत स्त्री महात्म्यावर आधारित चिंतनशील काव्य ते आहे. नववधू प्रिया मी बावरते. नववधू प्रिया मी बावरते, कळे मला तू प्राण सखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी, तुझ वाचुनी संसार फुका जरी, मन जवळ यावया गांगरते, मला येथला लागला लळा, सोडिता कसे मन चरचरते. नववधू प्रिया मी बावरते. आता तूच भय लाज हरी रे, धीर देऊनी ने नवरी रे, भरोत भरतिला नेत्र जरी रे, कळपळ भर मात्र खरे घरते. भारा तांबे यांची काही गाणी अमर आहेत. आज 20व्या शतकातही 1891 साली लिहिलेलं डोळे हे जुलमीकडे हे गीत ऐकलं की पंच संवेदनांची अनुभूती होते. हे एक रोमॅन्टिक नाट्यगीत आहे. नववधू चित्तप्रवेश घेऊन तिच्या भावसृष्टीतले मर्म अत्यंत नाट्यमय, लयकारित, चित्रमय करून ती आणि तिच्या प्रिय सख्याची प्रीती आणि भीतीचे अंतरंग उलगडून दाखविलेले आहे या कवितेमध्ये. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका, जादूगरी त्यात पुरी येथे उभे राहू नका. घालू कशी कशीदा मी, घालू कशी कशीदा मी, होती किती सांगू चुका, बोचे सुई फिर फिरुनी, वेळ सख्या जाय फुका. खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी, येतील त्या संधी बघुनी, आग उगा लावू नका. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका.
ही त्यांची प्रसिद्ध कविता. ही कविता कोणाबद्दल लिहिली आहे याचा शोध चालू होता. तांबे यांनी 40-50 नाट्यकाव्य लिहिली. बाउनिंग या कवीचा प्रभाव त्यांच्या काव्यावर आहे. बाउनिंग म्हणतात की थ्रू ऑफन लिरिक इन एक्सप्रेशन, ऑलवेज ड्रामॅटिक इन प्रिन्सिपल अँड सो मेनी अटर्नेस ऑफ मेनी इमॅजिनरी पर्सन्स ऑफ माइंड. तांबे यांनी शुद्ध सत्य काव्य आणि नाट्य गीतांची भर मराठी साहित्यामध्ये घातली. प्रवाही भाषा, अर्थवाही शब्द योजना, वृत्तजातीतून रचना करून स्त्री पुरुषांचा प्रेममय गूढ अबोल लपंडा उत्कटतेनं त्यांनी कवितेमधून बोलका केला. त्यांनी 12 सुनीते लिहिली. त्यातून 9 सुनीते प्रेमविषयक तर 3 इतर विषयांची आहेत. पण ही सुनीते केशवसुतांनी लिहिल्यानंतरची आहेत. त्यांच्या काही कविता उत्तान शृंगारात्मकही आहेत. रतले परपुरुषांशी या कवितेत ते म्हणतात की परचुंबन मधु पिऊनी पुसती वधुका शीळपट नवऱ्याशी, लज्जा भीती घोळुनी पिती रमती ज्या परपाशी, जडले मन जर परपुरुषावर भान न मग शरीराशी. भा. तांबे यांचा जन्म ग्वाल्हेर संस्थानात भुगावली येथे 1874 साली झाला. त्यांच्या कुमार वयातच त्यांचे वडील वारले आणि त्यांचे मामा बळवंतराव डोंगरे आणि गुरुजी काशीनाथ पंथ लेले यांच्या सहकार्याने त्यांच्या शिक्षणाची, वाचनाची, काव्यलेखन प्रोत्साहनाची त्यांची पुढच्या आयुष्याची वाटचाल झाली. मोठे बंधू गोपाळराव यांच्या BAच्या शिक्षणामुळे घरच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी स्वतःचे शिक्षण थांबवून ते पुढे नोकरीत, संस्थानी वकील, दिवाण, न्यायाधीश, सुपरिटेंडंट व रजिस्ट्रार ऑफ एक्समिनेशन्स या विविध वृक्ष क्षेत्रामध्ये काम करत आपली काव्यनिष्ठा आणि काव्यातील गुणसंपदा त्यांनी जोपासली. स्वरचित काव्याच्या भवितव्याबद्दल ते बेफिकीर असले तरी त्यांचा काव्य प्रतिभेचा झरा निरंतर जिवंत होता. त्यांची कविता ही वाचनीयपेक्षा ऐकनीय गीत भावकविता होती. आधुनिक कवितेत मोडणारी ती रोमॅन्टिक कवितेमध्ये बसते आणि भावगीतानुकूल रोमॅन्टिक वृत्ती, जाती रचना, पदरचना करणारे ते प्रकृत्याच कवी होते. ते काव्याकरिता काव्यरचना करत असत, आनंदासाठी काव्यलेखन करत असत. त्यांच्या पदरचनेत एक ध्रुपद आणि त्यानंतर 4, 5, 6 किंवा केव्हा केव्हा अधिकही कडवी आहेत. तिचा बाह्यात्कार त्यांच्या चित्तात ठरलेलाच असावा जणू. भा. तांबे यांनी कवींच्या 3 पिढ्या पाहिल्या. आधुनिक कवींच्या पहिल्या पिढीत केशवसूत, त्यांचे समकाली कवित दत्त, माधवानुज, विनायक, रे. टिळक, तर दुसऱ्या पिढीमध्ये गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, तर तिसरी पिढी म्हणजे रविकिरण मंडळ. पहिल्या 2 पिढीशी त्यांची जवळीक अथवा त्यांच्या कवितेचा प्रभाव तांब्यावर झालेला दिसत नाही. पण रविकिरण मंडळातील यशवंत, गिरीश, माधव ज्युलियन, रानडे, पतिपत्नी, घाटे, द. ल. गोखले यांच्या काळातील कवितेत 70 ते 80% पेक्षा जास्त नाट्यगीतात्मक रचना होत्या. तांबे हे लक्षणीय गीतकार झाले ते त्या नाट्यगीत प्रभावाने, संस्कृत आणि इंग्रजी काव्य वाचनाने, त्यांच्या विचारग्रहणाने नव्हे तर त्यांच्या कवितेची मूस गीत स्वरूपाचीच होती असं म्हणता येईल. गेय अभिव्यक्ती असलेले भा. तांबे हे आधुनिक कवीत भाग्यवान असे. त्यांना जीवनाच्या अखेरीस लोकमान्यतेबरोबर राजमान्यताही आणि राजकविपद मिळाले. ते 1926च्या नाताळात इंदूर येथे भरलेल्या मध्य भारतीय मराठी कवी संमेलनाचे अध्यक्ष झाले.
1927मध्ये त्यांच्या नवीन कवितांचा भाग दी ग केळकर यांनी प्रकाशित केला. 1932 डिसेंबर कोल्हापूर येथे महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. 27 नोव्हेंबर 1934मध्ये जेव्हा त्यांच्या वयाला 60 वर्ष झाली तेव्हा गावोगावी त्यांचा जय जयकार झाला. असे भाग्य कोणा कवीचे नव्हते. ते स्वतःच्या काव्य ठेवणीत बेफिकीर असले तरीही संपादकांनी स्वतः मेहनत करून त्यांच्या कवितांचे 2 कविता संग्रह काढले. काही नवीन कविता निरनिराळ्या मासिकातून प्रसिद्धही झाल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी कवी मोरोपंतांच्या केकावलीचे अनुकरण केले असावे असे म्हटले जाते. वियोगिनी नावाचे 600 श्लोक असलेले ऐतिहासिक खंडकाव्यही त्यांनी लिहिले. त्यांच्या कवितेतला रागदारीचे स्वरूप येण्यास त्यांचे संस्कृत कवी जयदेव यांचे गीतगोविंदाचा प्रभावही त्यांच्यावर झालेला दिसतो. त्यात ध्रुपद 8 कडवी अशी रचना असते. त्यावेळचे जुने कवी लेंभे आगाशे, आठल्ले, कानिटकर, वा. खेर यांच्या कविता त्यांनी अभ्यासल्या. शेली, बायरन, वर्ड्सवर्थ यांची कविता त्यांनी अभ्यासली. टेनिसन हा त्यांचा आवडता कवी होता. त्यांच्या ब्रुक या कवितेचे त्यांनी रूपांतर केले. तांबे यांनी बालवयात बोबडे बोल कवितेत लिहिले. जेव्हा मुलं त्यांच्या अवतीभवती खेळू लागली तेव्हा मुलांची गाणीही लिहिली. त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची कविता उदासवाणी झाली. जेव्हा त्यांनी जीवनाचे नाते जोडले तेव्हा पत्नी प्रेमाने कृतकृत्य होऊन प्रेमकाव्यही लिहिलं. कांते त्वमूर्ती येता अनुपम शयनागार लागे खुलाया सहज तुझी हालचाल मनते जनु मोहिते असे पत्नीविषयी ते काव्य लिहितात. कांते त्वमूर्ती येता अनुपम शयनागार लागे खुलाया सहज तुझी हालचाल मनते जनु मोहिते. हे भाग्य बघून जळफळतील देव ते असंही त्यांना वाटत होतं. आणि तांबे यांचे काव्य हे काव्य होते. इमर्सनने म्हटलं आहे की ब्युटी इज इट्स ओन एक्सक्यूज फॉर बिईंग. जीवनाविषयीचं सशस्त्र तांबे यांनी कवितेतून मांडलेलं स्त्री पुरुषांची भाववृत्ती, प्रवृत्ती, प्रेम, विरह, जगण्याची सक्ती, आसक्ती, मृत्यूविषयीचं तत्त्वज्ञान याची जाणीव होऊन नेनिवेतला वाद त्यांच्या कवितेतून उतरला. जगण्याचं सकारात्मक रूप त्यांनी मांडलं. जगण्याला उभारी देणारी दृष्टी त्यांनी दिली आणि जगण्याच्या वाटेवर जे आलं आहे ते भोगलं पाहिजे. सुखदुःखाची संगत तर असतेच तरीही ते आनंदी जीवनदृष्टी देत दुसऱ्याचं प्रेम हे सुद्धा त्यांच्या कौतुकाचा विषय होता. माणूस एकटाच असतो, एकाकी जगत असला तरी परमेश्वर त्याच्या पाठीशीच असतो. निराशेतून बाहेर काढणाऱ्या त्यांच्या कविता बालकवीसारख्या आनंदी आनंद व्यक्त करताना म्हणतात, आनंदी आनंद मुलांनो, आनंदी आनंद. चहूकडे दश दिशी दाटला आनंदी आनंद. किंवा हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे. या ओळी बालकवींच्या आनंदी आनंद गडे आणि हिरवे गार गालीचे या कवितेची आठवण करून देतात. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा हे प्रसिद्ध काव्य त्यांचंच. ताई आणखी कोणाला चल रे दादा चहाटळा अशा बालकविताही तांबे लिहितात. तेव्हा आपण बालक होऊन डोलू लागतो. तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. कनक गोलहा मरी चिमाली जोडी जो सुयशा, चक्रवाल हे पवित्र ये जो शांत गंभीर निशा. त्रिलोकगामी मारुत तैशा निर्मलदाही दिशा, साक्षी ऐसे अमर करुणी
हे तव कर करी धरिला. संध्या समयी एक प्रियकर आपल्या प्रेयसीला तिचे हात हातात घेऊन सुयश जोडणाऱ्या सुवर्ण गोल सूर्यास्त पवित्र शांत गंभीर पर्वतरांगा त्रैलोक्यात भिरभिरत्या वाऱ्याला निर्मळ दाही दिशांना साक्षी मानून प्रेमाचे वचन देत आहे. आणि आजपासून हे प्रिये तू माझी जीवलग आहेस असे सांगणार ही कविता 1955 मध्ये तांबे यांनी लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी आकाशवाणीसाठी या कवितेची चाल बांधली आणि ही जाती पतितपावन मधील कविता अजूनही रेडिओवर ऐकू येते तेव्हा तिचं अमरत्व भा. तांबे यांची आठवण करून देतं. 1955 ते 56 मध्येच लिहिलेली स्त्री हृदयीची विरहता व्यक्त करणारी वैरीण झाली नदी ही अत्यंत आर्त कविता मनाला भुरळ घालत कवितेच्या गूढार्थाकडे खेचून नेते. जाती समुदित मदना आणि राग पिलूमधील हे गाणं फक्त 7च ओळीचं, पण हा 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 कशी काळ नागिनी वैरीण झाली नदी, प्राण विसावा पैल तीरावरी अफाट वाहे मधी. सुखी मी नहे तर ती न गणुनी लाटा कोट्यावधी, सुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी. पापीन खिळले तीरा विरहा शस्त्राविणे वधी, ऐल तटी का तृण मी झाले तुडवित तरी पदी. पैल तटी न का कदंब फुलले, पैल तटी न का कदंब फुलले, करिता माळा कधी प्राणाचे घे मोल नाविका, लावी पारन अधी. मला हे सुरामध्ये गाता येत नाही. ती अल्याड तो पल्याड पैल तीरावर दोघांमध्ये वैरीण असल्याप्रमाणे ही काळनागिनी अफाट नदी वाहत आहे आणि कोट्यावधी लाटा असूनही मासे सुखानं नदीत तरळत आहेत. वर आकाशात सुखानं पाखरे वादळातूनही चालली आहेत असं हे शब्दचित्र. ही कवितेतील नायिका स्वतःला पापिनी म्हणून कुठल्याही शस्त्राविना या नदीच्या ऐल तटावर विरह यातना सोसत आहे आणि तिच्या मनात येते की ती जर गवतपाती असती तर तिला सहजपणे नदी पार करता आली असती. तिला या ऐल तटावरून पैल तटाचा कदंब वृक्ष फुललेला दिसतोय आणि तिला आठवते की कधी त्या कदंब फुलाच्या माळा तिने बनविलेल्या होत्या. ती नायिका स्वतःच्या प्राणाचे मोल घे पण पैल तीरावरच्या प्रिय सख्याची भेट घडव अशी नाविकाला विनंती करते. एका व्याकुळ स्त्रीत परकाया प्रवेश करून तिच्या उत्कट भावना या कवितेतून तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत. मरण ही पूर्णता आहे, शून्यता नाही, या प्रकारची तांबे यांची जीवनसृष्टी आहे. तांब्यांच्या कवितेवर रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचा प्रभाव आहे असं दिसतं. केशवसुतांनी सुनीता रचना केल्यानंतर तांबे यांनीही 9 प्रेमविषयक आणि 3 इतर विषयक अशी 12 सुनीत लिहिली, पण सुनीतापेक्षा त्यांच्या कविताच निवडल्या जातात. त्यांच्या कविता अर्थवाही आणि भाषाप्रवाही असून शब्दार्थ माधुर्याकडे ते दुर्लक्ष करतात. कधी काळी त्यांनी वकिली केली, नंतर ते प्रतापगड येथे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस या हुद्द्यावर होते. नंतर फर्स्ट क्लास जज झाले आणि या काळात त्यांची कवितेची वही कोणी नेली आणि परत दिली नाही. त्यांच्या काही कवितांवर टीका होत असताना त्यांनी संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून संगीतानुकूल रचना केल्या आणि नंतर त्यांनी रागदारीतील चालीच बांधेसूद भावगीते लिहिली. प्रा. वा. गो. मायदेव यांनी त्यांच्या 75 कवितांचा संग्रह 1920 साली काढला.
आणि त्याच सुमारास ते पोलिसाची नोकरी सोडून पुण्याला आले. पुण्यात त्यांच्या कवितांचा रसिक श्रोत्यांकडून होणारा चांगला प्रतिसाद त्यांना कळला. मोठ्या प्रमाणातले त्यांचे चाहते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भावप्रतिबिंब त्यांना आनंद देऊन गेले आणि पुण्याहून ते इंदूरला पोहोचताच त्यांना अजमेर मुक्कामी राजपुत्राचे पालक नेमल्याचे कळले. ते अजमेरला आले. तेथे त्यांनी उपनिषदांचे वाचन केले, त्यावर प्रवचनेही दिली आणि रवींद्रनाथांचे समान धर्म्याचे ग्रंथ, भावगीतांचे मर्म यावर त्यांनी अभ्यास केला. याच काळात कुठल्याशा दुखण्याने गाठले त्यांना आणि त्या वेदनामयी अवस्थेत त्यांनी हृदयस्पर्शी गंभीर भावकाव्य लिहिली. 1920 ते 1923 या काळात त्यांनी सुंदर भावगीतं, नाट्यगीतं, शिशुगीते, सुनीत लिहिली आणि 1927 साली मध्य भारतीय कवी संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. 1932 साली कोल्हापूर येथे महाराष्ट्र साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. तांबे व्यक्ती आणि कला हा ग्रंथ 1935 मध्ये प्रकाशित झाला. 1930 मध्ये माधवराव पटवर्धन यांनी त्यांच्या समग्र कविता संग्रह प्रकाशित केला. 1937 साली ते सेवानिवृत्त झाले आणि यापूर्वी त्यांना ग्वाल्हेरमध्ये राजकवी ही पदवी व 100 रुपयांची मासिक नेमणूक करून दिली. त्यांना दम्याचा विकार होता. 7 डिसेंबर 1941 रोजी त्यांचा अंत झाला आणि त्यांच्या भावगीतातील प्रकट रसरशीत भावना, आटपशी बांधेसूद रचना, समुचित व समर्पक शब्दप्रयोगामुळेच त्यांची जी असामान्यता लक्षात येते. त्यांच्या कवितेचा विषय उत्कट प्रेमाभाव पटवून देणारा, असामान्य, अद्भुत, मनोहर, रोमहर्षी स्वरूपाचा होता. त्यांचे काव्य अल्पाक्षरी, बहुअर्थी, मनोहर, रोमहर्षी स्वरूपाचा होता. त्याचे काव्य हे अल्पाक्षरी, बहुअर्थी, रसनिष्पत्ती रमणीय होते आणि कवितेत रसनिष्पत्ती उत्तम होत असेल तर शब्द व वृत्ते आपोआपच निर्दोष सुचतात असं त्यांचं मत होतं. काव्यरसाचा प्राण भावना असल्यामुळे काव्यात जितकी उत्कटता तितकी असावी. वृत्त, छंद, मात्रा, यमक हे काव्याला उपकारक, पण त्याचा उगाच बडेजाव करू नये असे त्यांचे मत होते. तांबे जगाकडे समंजसपणे पाहतात. ते परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवतात. कुठल्याही संकटाने डगमगून न जाता आशावादी, खंबीर, निर्भय होऊन ते जगाकडे पाहतात, असे हे भा. रा. तांबे